ही राजकीय केस होती। गेल्या 30 वर्षापूर्वी ही केस रजिस्टर झालेली आहे। त्यावेळेस दिघोळे साहेब राज्यमंत्री होते आणि दिघोळे साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती ही केस केलेली होती। त्या केसचा निकाल 30 वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे। मेहरबान न्यायालयाने त्यांचा निकाल सुनावलेला आहे। निकालपत्र हे मोठं आहे, 40 पानाचं आहे, मी अजून वाचलेलं नाही। वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करेन आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपल्याकडनं जामिनासाठी काही या ठिकाणी जामीन तर नियमाने कायद्यानुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं आहे। त्या संदर्भात मी अजून जजमेंट वाचलेलं नाही। सरकारी वकिलांचं काय म्हणणं ते मला माहिती नाही। मी जजमेंट वाचलेलं नाही आणि ते जजमेंट वाचलं की मी तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर या ठिकाणी न्यूज देऊ शकतो। पण आपल्या शिक्षेची जी आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर आता राजीनाम्याची मागणी देखील लगेच होऊ शकते ना, काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते, पण त्यासाठी अपिलेट प्रोव्हिजन आहेत। राजकीयदृष्ट्या देशामध्ये अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे, हायकोर्टामध्ये जाणार आहे। त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार, जसा न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण एक नागरिक बनून, तेव्हा मी वरच्या कोर्टामध्ये न्याय मागणार। पण गेल्या काही वर्षांपासून जर बघितलं तर कृषी मंत्री अब्दुल सत्तार असतील, नंतरच्या काळामध्ये धनंजय मुंडे असतील, आता तुम्ही एकूणच कृषी मंत्री पण आज उपलब्ध झालेलं नाही ना हे कृषी मंत्री झाल्यानंतर। हे प्रकरण मुळात 30 वर्षापूर्वीच आहे। त्यामुळे आज झाले, ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता, मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो की नव्हतं मला माहित नाही। त्यामुळे तो काळ आणि आजच्या काळाच्या मध्ये फरक आहे। त्याच्यानंतरच्या काळामध्ये दिघोळेंचे माझे संबंध सलोख्याचे पण निर्माण झाले, पण कायदेशीररित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमान्वये ती प्रोसेस होत असते। उशिरा प्रोसेस झाली, त्यामुळे आज निकाल लागलेला आहे। आज निकालामध्ये मेहरबान न्यायालयाने जो काही शिक्षा सुनावली त्या संदर्भात मी रितसर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्यात या ठिकाणी जाणार आहे।